विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 2 पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या चॅप्टर मधील डोबे रायनर्स ट्रायड्स हा टॉपिक पाहणार आहोत. डोबे रायनर हा एक जर्मन सायंटिस्ट होता. ही वॉज अ जर्मन सायंटिस्ट की ज्याने या ठिकाणी मूलद्रव्यांचं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला, एलिमेंटच्या क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला. पहा त्याने काय केलं, he made groups of 3 elements showing similar chemical properties. फॉर एक्झाम्पल, आता आपण या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते पहा, 3 एलिमेंटचा एक ग्रुप केला त्यांनी, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. हे तीनही एलिमेंट जे आहे या ठिकाणी सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज दाखवतात. म्हणजे काय, तर या ठिकाणी जर हा ऑक्सिजन बरोबर जर रिॲक्ट झाला लिथियम, तर काय तयार करेल, Li2O. सोडियम जर ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाला तर काय तयार करेल, Na2O. आणि पोटॅशियम के हा जर ऑक्सिजन बरोबर जर रिॲक्ट झाला, त्याची जर रिॲक्शन झाली तर काय तयार होतं, K2O. म्हणजेच काय, या तिघांच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा आहेत, सेम आहेत. कारण ते काय करतात, या ठिकाणी ऑक्साईड तयार करतात. त्यांच्या ऑक्साईडचा केमिकल फॉर्म्युला जो आहे, जनरल केमिकल फॉर्म्युला, जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे, सेम आहे. म्हणून या ठिकाणी त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत. अशा 3 मूलद्रव्यांचा गट की ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत, अशा 3 मूलद्रव्यांचा गट कोणी केला, डोबे रायनरने केला. आता या ठिकाणी या ग्रुप्सला त्यांनी काय नाव दिलं, या तिघांचा जो ग्रुप केला याला काय नाव दिलं त्यांनी, ट्रायड्स असं नाव दिलं. ट्रायड, त्रिक मराठीमध्ये. ह्या जो काही 3 मूलद्रव्यांचा गट केला होता, ज्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे आहेत, त्याला त्यांनी ट्रायड असं नाव दिलं त्यांनी. आता ह्या ट्रायड मधल्या मूलद्रव्यांची मांडणी त्यांनी कशी केली पहा. इन ईच ट्रायड, प्रत्येक ट्रायड मध्ये ही अरेंज्ड द 3 एलिमेंट्स अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. यांचे जे ॲटॉमिक मासेस आहेत त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार त्यांनी या ठिकाणी ट्रायड मध्ये त्यांची मांडणी केली. आता पहा या ठिकाणी लिथियम जे आहे त्याचा ॲटॉमिक मास आहे 6.9. त्यानंतर सोडियमचा आहे 23 आणि पोटॅशियमचा आहे 39.1. मग आता ही जी मांडणी दिसतीये तुम्हाला, ही कशी दिसतीये, तर या ठिकाणी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस प्रमाणे, म्हणजे ज्याचा ॲटॉमिक मास सगळ्यात कमी तो पहिल्यांदा लिहिलाय, त्यानंतर याच्यापेक्षा जास्त ॲटॉमिक मास कोणाचा आहे तो लिहिलाय, आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात जास्त ॲटॉमिक मास कोणाचा आहे तो लिहिलाय. म्हणजे ट्रायड मध्ये त्यांनी जे मूलद्रव्य सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज दाखवत होते त्यांची मांडणी त्यांच्या अणुभाराच्या चढत्या क्रमाने, म्हणजे ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार केली. ओके, मग केल्यानंतर त्याला काय आढळलं, त्यांनी काय दाखवून दिलं पहा. ही शोड दॅट, त्याने असं दाखवलं, द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट. आता या तिघांमध्ये मिडल एलिमेंट कोण आहे, सोडियम आहे. या सोडियमचा ॲटॉमिक मास किंवा त्या त्रिकांमधला जो काही मिडल एलिमेंट असेल त्याचा ॲटॉमिक मास जे आहे वॉज ॲप्रॉक्सिमेटली म्हणतोय मी, एक्झॅक्टली नाही, ॲप्रॉक्सिमेटली म्हणजे काय, या ठिकाणी अंदाजे, कसं अंदाजे काय, अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द अदर 2 एलिमेंट्स. आता हा सोडियम सोडून या ट्रायड मधले 2 एलिमेंट कोणते राहिले, लिथियम राहिला आणि पोटॅशियम राहिला. या दोघांच्या ॲटॉमिक मासचा मीन जेवढा येईल तेवढाच या मिडल एलिमेंटचा ॲटॉमिक मास असतं. हे कोणी दाखवून दिलं, डोबे रायनरने दाखवून दिलं. कशामध्ये, डोबे रायनरच्या ट्रायड मध्ये. आता आपण बघूया पहा, मी परत एकदा डोबे रायनर्स ट्रायड्स जो आहे तो सांगतो पहा. याने काय केलं, ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स शोविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. जे एलिमेंट्स सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज दाखवतात अशा 3 एलिमेंट्सचे त्याने काय केले, ग्रुप्स केले. ओके, ही कॉल्ड दीज ग्रुप्स, त्यांनी त्या ग्रुप्सला काय म्हटलं, ट्रायड्स असं म्हटलं. ओके, इन ईच ट्रायड, प्रत्येक ट्रायड मध्ये ही अरेंज्ड द एलिमेंट्स, त्यांनी या ठिकाणी ते जे काही 3 एलिमेंट्स होते, ही अरेंज्ड द 3 एलिमेंट्स अकॉर्डिंग टू द, कशाच्या नुसार, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार. पहा इथं लिथियम किती आहे 6.9, सोडियम किती आहे 23 आहे, पोटॅशियम किती आहे 39.1. यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस नुसार त्यांची मांडणी केली.
की आता ही शोड दॅट, ती मांडणी केल्यानंतर त्यांनी काय दाखवून दिलं, ही शोड दॅट द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट. आता या तिघांमध्ये मिडल एलिमेंट कोणता आहे, सोडियम. सोडियमचा ॲटॉमिक मास वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू, अंदाजे इक्वल टू द मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द अदर टू एलिमेंट्स. मग हे जे काही दोन एलिमेंट्स राहिलेले सोडियम सोडून लिथियम आणि पोटॅशियम यांच्या ॲटॉमिक मासेसच्या मीन इतकं या मिडल एलिमेंटचा ॲटॉमिक मास असतं अंदाजे, असं या ठिकाणी डोबे रायनरने त्याच्या ट्रायड मध्ये सांगितलं. ओके, मग आता असे डोबे रायनरचे ट्रायड कोणकोणते आहेत की जे या ठिकाणी डोबे रायनरचा लॉ फॉलो करतात. तर या ठिकाणी लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हा जो काही तीन एलिमेंटचा ग्रुप आहे हा डोबे रायनरच्या ट्रायडचा लॉ फॉलो करतो, म्हणून हे डोबे रायनरचे ट्रायड आहे. त्यानंतर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांची मांडणी त्यांच्या ॲटॉमिक मासच्या या ठिकाणी इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार केली. हे डोबे रायनरचं ट्रायड आहे. त्यानंतर कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम हे डोबे रायनरचं ट्रायड आहे. म्हणजे एक्झाम्पल म्हणून तुम्ही लिथियम, सोडियम, पोटॅशियम हा एक ग्रुप लिहू शकता एलिमेंट्सचा, किंवा या ठिकाणी क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हा एक ग्रुप लिहू शकता, किंवा कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम हा एक ग्रुप लिहू शकता. ओके, आता या ठिकाणी हा जो काही लॉ सांगितलेला आहे हा आता आपण काय करण्याचा प्रयत्न करूया, एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करूया. पहा या ठिकाणी याने काय केलंय की जे एलिमेंट सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज दाखवत होते त्यांच्या तिघांचा एक ग्रुप केला. उदाहरणार्थ इथं कोण कोण आहे, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. मी आताच सांगितलं की यांच्या ऑक्साईडचा फॉर्म्युला सेम आहे, यांच्या या ठिकाणी क्लोराईडचा फॉर्म्युला सेम आहे. म्हणजे काय, यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहे. जनरल फॉर्म्युले यांचे केमिकल फॉर्म्युले सेम आहेत, म्हणजे यांच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा आहेत, सेम आहेत. आता या ठिकाणी या तिघांचा ग्रुप केला याच्या म्हणण्यानुसार ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट शोविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. आता या ठिकाणी या तिघ जण सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज दाखवतात, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम, म्हणून या तिघांचा ग्रुप केला. आता पुढे काय सांगितलंय, ही कॉल्ड दीज ग्रुप्स एज ट्रायड्स. याला त्यांनी काय म्हटलं, ट्रायड म्हणलं. ओके, ठीक आहे. इन ईच ट्रायड, प्रत्येक ट्रायड मध्ये आता समजा ह्या ट्रायड मध्ये काय केलंय, ही अरेंज्ड द 3 एलिमेंट्स अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. याने काय केलं, ह्या 3 एलिमेंटची मांडणी त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार केली. म्हणजे या ठिकाणी लिथियमचं मास 6.9 आहे, सोडियमचं 23 आहे, पोटॅशियमचं 39.1 आहे. ह्या तिघांमध्ये सगळ्यात कमी कोणाचं आहे, लिथियमचं आहे, म्हणून तो आधी लिहिला. त्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त कोणाचा आहे, सोडियमचा आहे, मग तो लिहिला. आणि सोडियम पेक्षा या दोघांपेक्षा कोणाचा जास्त आहे, पोटॅशियमचा आहे, म्हणून तो सगळ्यात शेवटी लिहिला. म्हणजे काय, इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार लिहिले. ओके, मग पुढे काय सांगितलं, अशी मांडणी केल्यानंतर त्याने ही शोड दॅट, त्याने असं दाखवून दिलं की द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट, हा जो मिडल एलिमेंट आहे सोडियम. आता या ठिकाणी ही जे काही आपण ट्रायड घेतले याच्यामध्ये सोडियम मिडल एलिमेंट आहे. आता हा जर ट्रायड घेतला असता कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, तर याच्यामध्ये स्ट्रॉन्शियम मिडल एलिमेंट आहे. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन जर घेतलं असतं त्याच्यामध्ये ब्रोमीन हा मिडल एलिमेंट आहे. आता या ठिकाणी या ट्रायडच्या बाबतीत आपण पाहू, या ट्रायडच्या बाबतीत सोडियम हा मिडल एलिमेंट आहे. मग हा काय सांगतो, मिडल एलिमेंटचं ॲटॉमिक मास जे आहे काय आहे, ही शोड दॅट द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू, अंदाजे, एक्झॅक्टली नाही, अंदाजे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ द अदर 2 एलिमेंट्स. आता या दोघांचे जे काही उरलेले जे काही 2 जण आहेत, लिथियम आणि पोटॅशियम, सोडियम सोडून, मिडल एलिमेंट सोडून, या दोघांच्या ॲटॉमिक मासेसची बेरीज करायची आणि त्याला 2 ने भागायचं. आता 2 नेच का भागायचं, कारण या ठिकाणी एलिमेंट्स किती आहेत, दोघांची बेरीज केली म्हणून 2 ने भागलं. जर तिघांची केली असती तर 3 ने भागलं असतं, पण इथं दोघच सांगितले म्हणून दोघांची बेरीज केली म्हणून इथं किती ने भागलं, 2 ने भागलं. ते जे काही उत्तर येईल, ते जे काही ॲटॉमिक मास असेल ते कोणाचं असेल, मिडल एलिमेंट इतका असेल. असं कोण म्हटलंय, या ठिकाणी डोबे रायनर म्हटलंय. यालाच डोबे रायनरच्या ट्रायडचा लॉ असं म्हटलं जातं. आता आपण पाहू इथं, पहा या ठिकाणी लिथियमला मी ए म्हणलंय, स्मॉल ए, आणि पोटॅशियमला सी म्हणलं. आता डोबे रायनरच्या ट्रायडच्या लॉ नुसार मिडल एलिमेंटचा ॲटॉमिक मास किती दाखवलं मी इथं, 23. आता खरंच या दोघांच्या ॲटॉमिक मासचं मीन एवढं येतंय का, आपण पाहूया. पहा या ठिकाणी आता ए किती दिलेला आहे, लिथियमचा ॲटॉमिक मास 6.9,
प्लस सी किती दिलेला आहे पोटॅशियमचा ऍटॉमिक मास 39.1 डिवायडेड बाय 2. आता 6.9 आणि 39.1 यांची जर बेरीज केली तर ती किती येते 46.0 अपॉन 2. आता जर 2 ने जर भागलं 46 ला तर किती उत्तर येतं पहा बे दुने 4 आणि बे त्रिक 6. ओके 23.0 म्हणजेच काय या दोघांच्या ऍटॉमिक मासचं जर मीन घेतलं तर ते मिडल एलिमेंट इतकं आले. ओके म्हणजे याने डोबे-रायनरचा लॉ काय केलाय फॉलो केलाय. म्हणजे हे डोबे-रायनरचं ट्रायड आहे. तुम्ही एक्झाम्पल म्हणून लिथियम सोडियम आणि पोटॅशियम हे डोबे-रायनरचं ट्रायड म्हणून लिहू शकता. आता पुढचं ट्रायड बघू आपण. पुढचं ट्रायड काय आहे पहा या ठिकाणी पुढचं जे ट्रायड आपल्याला दिलेलं आहे ते दिलेलं आहे कॅल्शियम स्ट्रॉन्शियम आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे बेरियम दिलेलं आहे. काय काय दिलेलं आहे आपल्याला पुढचं दिलेलं आहे कॅल्शियम स्ट्रॉन्शियम आणि या ठिकाणी पुढचं जे दिलेलं आहे ते आहे बेरियम. आता कॅल्शियमचं जे ऍटॉमिक मास आहे ते किती आहे या ठिकाणी 40.1 आहे. किती आहे 40.1. आता त्यानंतर स्ट्रॉन्शियमचं जे आहे ते 87.6 आहे. किती आहे 87.6 आहे. त्यानंतर बेरियमचं जे दिलेलं आहे ते किती आहे 137. या ठिकाणी 137.3 आहे. किती आहे 137.3 आहे. आता पहा या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी मिडल एलिमेंटचं जे ऍटॉमिक मास आहे ते इतर दोघांच्या ऍटॉमिक मासच्या मीन इतकं येतं. खरंच इथे होतंय का तसं बघू. हा डोबे-रायनरचा लॉ फॉलो करतोय का आपण बघूया. आता या ठिकाणी पहा मीन इज इक्वल टू ए प्लस बी अपॉन सी ए प्लस सी अपॉन 2. आता पहा या ठिकाणी ए किती आहे कॅल्शियमचा ऍटॉमिक मास किती आहे 40.1 लिहिलं. त्यानंतर सी बेरियमचा ऍटॉमिक मास किती आहे 137.3 डिवायडेड बाय या ठिकाणी किती सांगितलंय 2. आता जर यांचं जर या ठिकाणी बेरीज केली आपण ऍडिशन केली तर पाहू किती येते 137.3 प्लस 40.1 पहा 3 ने 1 4 7 7 4 3 7 81 1. आता याला आपण 2 ने भागूयात. पहा या ठिकाणी 2 ने जर भाग दिला तर कसा जाईल या ठिकाणी 2 8 16 1 उरला 2 8 16 1 उरला 2 7 14. किती आलं 88.7 आणि इथं किती दिलंय 87.6. आपल्याला काय सांगितलेलं आहे की मिडल एलिमेंटचं जे काही ऍटॉमिक मास आहे ते अप्रॉक्सिमेटली इक्वल टू येणार आहे कोणाच्या मीन इतकं या दोघांच्या उरलेल्या दोघांच्या ऍटॉमिक मासेसच्या मीन इतकं अप्रॉक्सिमेटली इक्वल टू येणार आहे. आता इथे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू आहे का तर इथे 87.6 आहे इथं किती 88.7 आहे. एक्झॅक्टली इक्वल आहे का नाही अप्रॉक्सिमेटली इक्वल आहे. म्हणून हे या ठिकाणी CaSrBa म्हणजे काय कॅल्शियम स्ट्रॉन्शियम बेरियम हे या ठिकाणी डोबे-रायनरचं ट्रायड आहे. कारण ते डोबे-रायनरच्या ट्रायडचा लॉ फॉलो करतो. काय लॉ आहे की या ठिकाणी मिडल एलिमेंटचं जे काही ऍटॉमिक मास आहे ते इतर दोन एलिमेंटच्या ऍटॉमिक मासेसच्या मीन इतकं आहे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन आहे. म्हणून हे या ठिकाणी काय आहे डोबे-रायनरचं ट्रायड आहे. म्हणजे हे सुद्धा तुम्ही एक्झाम्पल म्हणून लिहू शकता. काय तर या ठिकाणी कॅल्शियम स्ट्रॉन्शियम बेरियम. आता आणखीन एक एक्झाम्पल घेऊया आपण. पहा आता पुढचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा या ठिकाणी क्लोरीन ब्रोमीन आणि काय दिलेलं आहे पुढं या ठिकाणी आपल्याला क्लोरीन ब्रोमीन आणि आयोडीन. काय दिलेलं आहे क्लोरीन ब्रोमीन आयोडीन क्लोरीन ब्रोमीन आणि आयोडीन. आता क्लोरीनचा ऍटॉमिक मास किती आहे तर या ठिकाणी 35.5 आहे. किती आहे 35.5 आहे. त्यानंतर ब्रोमीनचा ऍटॉमिक मास किती आहे 79.9 आहे आणि आयोडीनचा ऍटॉमिक मास किती आहे 126.9 आहे 126.9 आहे. आता या ठिकाणी आपल्याला डोबे-रायनरचा लॉ काय सांगतो की या ठिकाणी मिडल एलिमेंट सोडून दोघांच्या ऍटॉमिक मासची काय करा उरलेल्या दोघांच्या ऍटॉमिक मासची मीन काढा. ती जर अप्रॉक्सिमेटली जर इक्वल आली कोणाच्या ऍटॉमिक मास इतकी मिडल एलिमेंटच्या तर हे डोबे-रायनरचं ट्रायड आहे अन्यथा नाही. आता आपण बघू या ठिकाणी पहा
35.5 कारण हे ए आहे, एच्या ठिकाणी ए ची किंमत लिहिली. आता आयोडीनचं किती आहे, सी च्या ठिकाणी आयोडीन 126.9 डिवाइडेड बाय किती आहे आता 2 डिवाइडेड बाय 2 केला. आता पहा 126.9 प्लस 35.5 किती येतं आन्सर बघा. या ठिकाणी 9 प्लस 5 किती येतात, या ठिकाणी 14 म्हणजे काय 14 आले. हा चाला 1 6 ने 1 7 7 आणि 5 12 हा चाला 1 2 आणि 1 3 3 आणि 3 6 एकाशी 1 किती आलं, या ठिकाणी 162.4 डिवाइडेड बाय 2. आता हे किती येतं बघू. बे 8 16 बे 1 बे आणि बे 2 4. आता इथं किती आलेले आहे 79.9 आणि आपलं किती आले 81.2 म्हणजे अप्रॉक्सिमेटली इक्वल आले. एक्झॅक्टली इक्वल आले का नाही. मग डोबे-रायनरच्या लॉ नुसार अप्रॉक्सिमेटली इक्वल टू आलं तर चालतं. म्हणजेच काय या ठिकाणी क्लोरीन ब्रोमीन आयोडीन हा जो काही 3 एलिमेंटचा ग्रुप आहे की जे सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज दाखवतात, हा या ठिकाणी डोबे-रायनरच्या ट्रायडच्या लॉ नुसार डोबे-रायनरचा ट्रायड आहे. कारण या ठिकाणी मिडल एलिमेंटचं जे काही ॲटॉमिक मेस आहे, ॲटॉमिक वेट आहे किंवा ॲटॉमिक मास आहे ते इतर दोघांच्या ॲटॉमिक मासेसच्या मीन इतकं आलेलं आहे. ओके, म्हणजे तुम्ही या ठिकाणी हे एक्झाम्पल लिहू शकता काय, लिथियम सोडियम पोटॅशियम किंवा कॅल्शियम स्ट्रॉन्शियम बेरियम किंवा क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. कारण हे डोबे-रायनरच्या ट्रायडचा लॉ फॉलो करतात म्हणून हे डोबे-रायनरचे ट्रायड्स आहेत. ओके, आता या ठिकाणी त्यावेळेस जेवढे मूलद्रव्य होते तेवढ्या सगळ्यांसाठी हा लॉ वापरला जात होता का, किंवा या सगळे जे मूलद्रव्य आहेत त्यांचं क्लासिफिकेशन डोबे-रायनरच्या लॉ नुसार करता येईल का. तर पहा लिमिटेशन आहे डोबे-रायनरच्या लॉला. काय लिमिटेशन आहे, ऑल द नॉन एलिमेंट्स कुड नॉट बी क्लासिफाइड इनटू द डोबे-रायनर्स ट्रायड्स. जे काही मूलद्रव्य माहित आहे त्या मूलद्रव्यांचं क्लासिफिकेशन, सगळ्याच्या सगळ्या मूलद्रव्यांचं क्लासिफिकेशन या ठिकाणी डोबे-रायनरच्या ट्रायड नुसार करता येईलच असं नाही किंवा करणं शक्य नाही. ओके, काय लिमिटेशन आहे की जे काही मूलद्रव्य ज्ञात आहे त्यांच्या सगळ्यांचं क्लासिफिकेशन डोबे-रायनरच्या लॉ नुसार होऊ शकलच असं नाही किंवा शक्य नाही. हा डोबे-रायनरच्या लॉचा काय आहे किंवा डोबे-रायनरच्या ट्रायडचा काय आहे हे लिमिटेशन आहे. काय सांगतोय डोबे-रायनरच्या ट्रायडचा लॉ किंवा डोबे-रायनर ट्रायड्स काय सांगतं, तर या ठिकाणी डोबे-रायनर जो आहे तो जर्मन सायंटिस्ट आहे. त्याने क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला होता एलिमेंटचं. तर या अटेम्प्ट मध्ये त्याने काय सांगितलं, ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स. त्याने काय केलं 3 एलिमेंट्सचा ग्रुप केला. कोणते 3 एलिमेंट घेतले त्यांनी, शोइंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज की जे सारखे रासायनिक गुणधर्म दाखवतात त्या तिघांचा एक ग्रुप केला. उदाहरणार्थ मी काय घेतलं होतं इथं, समजा आता इथं क्लोरीन ब्रोमीन आणि आयोडीन घेतलेले. ओके, या तिघांचा एक ग्रुप केला. ठीक आहे, ही कॉल्ड दीज ग्रुप्स ॲज ट्रायड्स. त्यांनी काय म्हटलं त्या ग्रुप्सला ट्रायड्स असं म्हटलं, त्रिक म्हटलं. इन ईच ट्रायड, प्रत्येक ट्रायड मध्ये मूलद्रव्याची मांडणी त्यांनी कशी केली, ही अरेंज्ड द 3 एलिमेंट्स अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार म्हणजे चढत्या क्रमाने त्यांनी त्यांची मांडणी केली. ही शोड दॅट, त्यानंतर त्यांनी काय दाखवून दिलं, ही शोड दॅट द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट, जे काही मिडल एलिमेंट आहे त्याचं ॲटॉमिक मास हे इतर 2 रिमेनिंग उरलेल्या अदर 2 एलिमेंट्सच्या ॲटॉमिक मासेसच्या मीन इतकं असतं, अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ द अदर 2 एलिमेंट्स. अप्रॉक्सिमेटली शब्दाला फार महत्व आहे, एक्झॅक्टली नाही असं त्यांनी दाखवून दिलं. आणि मग एक्झाम्पल काय देऊ शकता तुम्ही डोबे-रायनरच्या ट्रायडचे लॉचे, तर या ठिकाणी लिथियम सोडियम पोटॅशियम हे एक या ठिकाणी ग्रुप जो आहे हा या ठिकाणी डोबे-रायनरचा लॉ फॉलो करतो. हे एक एक्झाम्पल लिहू शकता. त्यानंतर क्लोरीन ब्रोमीन आयोडीन हे एक एक्झाम्पल लिहू शकता. किंवा ग्रुप ऑफ कॅल्शियम स्ट्रॉन्शियम बेरियम या एलिमेंटचा जो काही ग्रुप आहे तो तुम्ही लिहू शकता. कारण का तर हे डोबे-रायनरच्या ट्रायडचा लॉ काय करतात, फॉलो करतात. आता डोबे-रायनरच्या लॉला एक लिमिटेशन आहे, काय तर ज्ञात असलेले सगळेचे सगळे मूलद्रव्य डोबे-रायनरच्या लॉ नुसार क्लासिफाय करता येणं शक्य नाही. या ठिकाणी आपण डोबे-रायनर ट्रायड्स हा टॉपिक पाहिला.